आपला यथोचित असा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे। म्हणून अभिजित दादा देशमुख छानसं गाणं घेऊया आपण। SP जोळकर सर आपण पण मंचावर यायचं आहे। खऱ्या स्वतंत्र भारताचं स्वप्न ज्यांनी बघितलं आणि भारतीय समाज रचनेचा कायापलट ज्यांनी केला ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले। पण इकडे मंचाकडे यायचं आहे। वीरदादा राठोड तालुक्याचे अध्यक्ष हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे सन्माननीय मार्गदर्शक या नामदार अतुलजी सावे ऑर्केस्ट्रा सन्माननीय माननीय अशोकदादा दामले भारतीय जनता पार्टी शहराचे उपाध्यक्ष हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। अशोकदादा दामलेंचं पण या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सन्माननीय या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे मंचावर या। आज या ठिकाणी सर्व पक्षीय महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे। आज मी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करतो की महात्मा ज्योतिबाजी फुले आणि आई सावित्रीबाई फुले यांनी जे आज मुलींच्या शिक्षणासाठी त्या काळात जो परिश्रम घेतला आणि त्यामुळेच आज मुली शिकून उच्च स्तरावर जाऊ शकल्या। मी आजच्या त्यांच्या जयंतीच्या निमित्त मी सगळ्यांना विनंती करणार आहे की त्यांनी जे आपल्याला जे मार्गदर्शन केलंय ते मार्गदर्शन घेऊन आपण पुढे काम करावं हीच सगळ्यांना विनंती। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा। धन्यवाद। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली। शिवाजी महाराजांवरचा पहिला पोवाडा लिहिणारे महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्यांच्या आसूडद्वारे हा ग्रंथ लिहून त्यांनी शेतकऱ्यांच्या त्या काळामध्ये समस्या मांडल्या आणि विविध उपाय त्यांनी सांगून ठेवलेले आहेत। त्याबरोबर जर कुठलंही सरकार चालेल तर मला नाही वाटत की शेतकऱ्यांची आत्महत्या होती। महात्मा फुलेंचं शैक्षणिक कार्य सगळ्या जगाला माहिती आहे। महात्मा फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्रोत्साहन देऊन शिकवून शिक्षिका आणि मुख्याध्यापक बनविली आणि भिडेवाड्यामध्ये त्यांनी शाळा चालवली। म्हणून आज सगळ्या महिला शिकतायत। म्हणून खऱ्या अर्थाने जर आद्य शिक्षक जर कोण असतील तर हे दाम्पत्य आहे। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं शिक्षणातलं योगदान हे प्रचंड आहे आणि म्हणून शासनाने केवळ दिखावा न करता महात्मा फुले यांना आणि या दाम्पत्याला खरं म्हणजे ते महात्मा आहेत, त्यांना कुठल्या आता पुरस्काराची गरज नाही, परंतु एक जनमानसाची मागणी आहे की यांना भारतरत्न मिळालं पाहिजे। ते सरकार देण्याच्या बाबतीमध्ये सिरियसली गांभीर्याने विचार करायला असं मला वाटतं आणि ते होणं गरजेचं आहे। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी